नमस्कार. रेंटल इन्कम म्हणून घर घ्यावे की नाही, हा एक खूप मोठा प्रश्न खूप जणांपुढे असतो. आणि सध्या तर हा ट्रेंड फार वाढलाय, घर घ्यायचे आणि ते भाड्याने द्यायचे. खूप जण म्हणतात याच्यात तुम्हाला नेहमीच उत्पन्न येतं, घराची किंमत पण वाढते. खरंच हे खरं आहे का? तर त्यासाठी आपण एक उदाहरण बघू. आता समजा मी 10 लाख रुपये माझ्याकडे असलेले डाऊन पेमेंट केलंय आणि 40 ते 50 लाखाचं लोन घेतलंय. तर 50 लाखाला मला काय होणार आहे, 50,000 रुपये 20 वर्षासाठी EMI येणार आहे. तो मला भरायचा आहे. मला रेंटल इन्कम किती येणार आहे, तर त्याच्यातून 15 ते 20,000 रुपये फक्त रेंटल इन्कम येणार आहे. पण तेच 10 लाख रुपये मी समजा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले आणि 50,000च्या EMI ऐवजी मी काय केलंय, 40,000ची SIP लावली आणि ती 20 वर्ष कंटिन्यू केली. तर माझ्या पैशाचं व्हॅल्युएशन फक्त 12% जरी मी गृहीत धरलं तर ते काय होणार आहे, साधारणपणे 5 कोटी रुपये येणार आहे. आणि 20 वर्षानंतर मी त्याच्यातून साधारणपणे 3 लाख रुपये महिन्याला व्याज घेऊ शकतो. म्हणजेच काय आलं, माझी व्हॅल्युएशन पण वाढली आहे आणि मला व्याज पण चांगलं मिळत आहे. तर मग आता तुम्हीच ठरवा नक्की काय चांगलं. अधिक माहितीसाठी नक्की आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.